ब्रेकनंतर बघूयात विशाळगड परिसरामध्ये आता तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेचा वाद पेटला। या ठिकाणी न्यूज 18 लोकमतची कार अडवली गेली, तर न्यूज 18 लोकमतच्या कारवर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय। आमच्या प्रतिनिधींच्या कारवरती हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, आमची कार देखील अडवण्यात आलेली होती आणि आता विशाळगडावरची परिस्थिती जी आहे ती तणावपूर्ण बनलेली आहे। आणि हे सीसीटीव्ही फुटेज आपण बघतो, ज्या फुटेजमध्ये आपण पाहू शकतो की आता घटनास्थळी मोठा बंदोबस्त जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे। विशाळगडावर तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहे। ज्ञानेश्वर, नेमकं काय घडलं? गेल्या 4 तासापासून विशाळगडाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही। अद्याप आणि तोडफोडीच्या घटना आहे ते घडताना पाहायला मिळतात। हिंदू प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा आता विशाळगडावरती गेलेले आहेत, ते सुद्धा विशाळगडावरती अडकून पडलेले आहेत, अद्यापही ते खाली आलेले नाहीत। मात्र दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात तणाव आहे तो विशाळगड परिसरामध्ये दिसून येतोय। विशाळगडवरून जे कार्यकर्ते खाली आलेले आहेत, गजापूर या गावामध्ये आता जिल्ह्याचं पाहायला मिळतं आणि या ठिकाणी ठराविक धर्मियांच्या घरांना टार्गेट आहे तो केलं आणि त्या घरांची जाळपोळ मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते। एकूणच पाहायला तर गेल्या 4 तासापासून या परिसरामध्ये तणावपूर्ण स्थिती आहे, मात्र अद्याप ही परिस्थिती याची नियंत्रणात आलेली नाही। जागे जागी कडक असं पोलीस बंद तैनात करण्यात आलेलं आहे, मात्र आक्रमक कार्यकर्ते झालेले असून त्या कार्यकर्त्यांना आवरण आहे ते पोलिसांना कठीण असताना पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर प्रचंड असा तणाव सध्याही या परिसरामध्ये पाहायला मिळतो आणि जाळपोळ आणि तोडफोडचे प्रकार आहेत या ठिकाणी दिसून येते। काही प्रार्थना स्थळावरती सुद्धा हल्ल्याचे प्रकार आहेत ते घडलेले आहेत आणि एकूणच जी माहिती आता समोर येते त्या माहितीनुसार अनेक मोठ्या पद्धतीचं नुकसान या ठिकाणी झालेलं, तर या सगळ्या प्रकारानंतर अनेक जण जखमी झाल्याची माहिती सुद्धा आहे या ठिकाणी आता उपलब्ध होते। ज्ञानेश्वर, आपण ही दृश्य बघतोय, दृश्यांमध्ये आपण पाहतोय कशा प्रकारे तोडफोड करण्यात आलेली, जाळपोळ करण्यात आलेली आहे। हे जे कार्यकर्ते पळापळ करताना दिसत आहेत किंवा जो काही एकूण प्रकार घडलेला आहे, कार्यकर्ते कोणाचे आहेत? या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते आज दाखल झाले होते। संभाजीराजे छत्रपती विशाळगडाकडे येण्याचं आव्हान काय शिवभक्तांना होतं, तर दुसऱ्या बाजूला पुण्याहून सुद्धा त्या प्रमाणात एक रॅली आहे ती दरवर्षी असते, ती रॅली सुद्धा आज आली होती। त्यामुळे हे नेमकी कोण होते किंवा त्यांना याचा शोध आता पोलिसांना घ्यावा, कारण राज्यातून अनेक भागातून जे आहे ते शिवभक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आज विशाळगडावरती दाखल झाले होते आणि परतताना मात्र त्यांनी हा सगळा प्रकार आता केल्याचं समोर येते। अनेक घरांची जाळपोळ आणि तोडफोड याशिवाय प्रार्थना स्थळांवरती सुद्धा आहे ते दहशत आणि त्यांची तोडफोड मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळे पोलिसांना आता या कार्यकर्त्यांची ओळख होणं हे सुद्धा एक आव्हान असणार, कारण राज्यभरातून हे सगळे कार्यकर्ते आले होते। या प्रकारची काही सीसीटीव्ही सुद्धा पोलिसांच्या आता हाती लागले, मात्र सध्या त्या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याला प्राधान्य पोलिसांनी दिलेलं पाहायला गेल्या 4 तासापासून हा सगळा प्रकार ठिकाणी सुरू आहे, मात्र अद्याप ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आले अशा पद्धतीचं चित्र आता पाहायला मिळते। साधारण किती कार्यकर्ते विशाळगडावरती आता असावेत? पोलीस बंदोबस्त कसा ठेवण्यात आलाय? खरं राज्यभरातून आहे ते हे सगळे भक्त आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते आज विशाळगडावरती आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा जर आता पाहायला गेलं तर सुमारे 2000च्या वर आहेत हे कार्यकर्ते या गडावरती पाहायला मिळते। यामध्ये प्रमुख युवा वर्गाची संख्या आहे जास्त आहे, यासोबतच महिलांची युवतींची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यामुळे हे कार्यकर्ते हातामध्ये घेऊन काट्या आणि शस्त्र काही साहित्य सुद्धा घेऊन माहिती जी आहे ते आता पोलिसांना झालेली आहे। त्यासोबतच हातासारखे प्रकार सुद्धा आहेत ते घेऊन आले होते, त्यामुळे त्यांचा या सगळ्या पाठीमागचा हेतू काय किंवा त्यांना कोणी या संदर्भातलं भडकलं हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र एकूणच पाहायला गेलं तर विशाळगडावरती सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते। संभाजीराजे अद्याप विशाळगडावरतीच आहे, ते अद्याप खाली आलेले नाहीत। गेल्या 2 तासापासून ते सुद्धा विशाळगडावरती आहे ते अडकून पडलेले आहेत, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात दगडफेक तोडफोड झाल्याची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे। एकूण गेलं तर मोठा जमाव आज या ठिकाणी जमला होता आणि हे सगळं कृत्य केलेलं आहे। पोलिसांना आव्हान हेच असणार आहे की हे कोणी केलं आणि पाठीमागचा चेहरा कोण होता हे काढणं। मात्र दुसऱ्या बाजूला अतिक्रमण आहे त्या अतिक्रमणाची आता भूमिका प्रशासन काय घेते ते सुद्धा आता महत्त्वाचं असणार आहे।
धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. त्यामुळे विशाळगडावरची तणावपूर्ण स्थिती लक्षात घेता पोलीस बंदोबस्त जो तो वाढवण्यात आलेला आहे. मोठ्या संख्येने तिथं कार्यकर्ते पोहोचलेत आणि छत्रपती संभाजीराजे देखील विशाळगडावरच एका ठिकाणी अडकून पडल्याचं कळतंय. जाळपोळीची स्थिती तिथं आता सध्याला दिसून येते आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे.